अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुम्हाला समजलंच असेल टायटलवरून की आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्रामधील असे कोणता अध्याय वाचल्यानंतर तुमच्या घरामधील सर्व पीडा दारिद्र्य नष्ट होईल, तुम्हाला जॉब लागेल, त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील, आपत्कालीन मृत्यू तुमच्यावर चाटळेल. यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे. त्याला आपण रोज रोज स्पर्श करू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही. जेव्हा आपल्याला वाचायचा आहे तेव्हाच तो आपण काढून वाचू शकतो. तर गुरुचरित्रामध्ये एकूण 53 अध्याय आहे. त्यातील 52 हे अध्याय आहेत आणि 53व्यामध्ये अवतारिका दिलेली आहे. तर गुरुचरित्रामध्ये असे 2 अध्याय आहेत की त्यांना खूप महत्त्व दिले जाते. ते अध्याय म्हणजे अध्याय नंबर 14वा आणि अध्याय नंबर 18वा. तर अध्याय नंबर 14व्यामध्ये साक्षात श्री गुरुदत्तांनी आपल्या भक्तांना जीवनदान दिलेले आहे. तर तो भक्त म्हणजे साय्यदेव. त्या गावामध्ये एक यवन असतं जो की ब्राह्मणांना खात असतो आणि त्या दिवशी त्या साय्यदेवाचा नंबर असतो. त्यावेळेस गुरुदत्त म्हणतात की तुम्ही जावा, आम्ही तुमचे रक्षण करू. मग त्यावेळेस ते गेल्यानंतर तिथं यवन त्यांना बघून त्याच्यातून ज्वाला वगैरे आतून बाहेर येतात आणि तो त्याच्या गुहेमध्ये जाऊन झोपतो. त्याला साक्षात्कार होतो आणि तो यवन त्यांना खात नाही, तसेच त्यांना अन्न वस्त्र देऊन माघारी पाठवतो. तर अशा पद्धतीने दत्तगुरूंनी आपल्या भक्तावरती कृपा केली व त्याचा मृत्यू अटळ केला. मग हा जर अध्याय आपण आपल्या घरात रेग्युलर वाचत राहिलो तर आपल्या घरातील जो काही आपत्कालीन मृत्यू असतो तो टळण्यास मदत होते. आणि दुसरा अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 18वा. याच्यामध्ये दत्तगुरूंनी आपल्या भक्ताचे दारिद्र्य दूर केले. त्यामध्ये त्यांचा जो एक भक्त होता त्यांच्या घरी ते भिक्षा मागण्यासाठी गेले आणि त्यांना भिक्षा मागितली. तर त्या भक्तांनी त्यांना जेवण्याचा आग्रह केला व त्यांनी घेवड्याची शेंग आणि चपाती त्यांना दिली. तर गुरुदत्तांनी ती ग्रहण केली आणि येताना गुरु दत्तात्रेयांनी त्यांच्या भक्ताच्या घरी घेवड्याच्या शेंगेचा जो वेल होता तो उपटून काढला आणि तिथून निघून आले. त्यानंतरनं त्या भक्ताला कळेना की महाराजांनी असं केलं, म्हणून 1-2 दिवस गेल्यावरती त्यांनी पूर्ण वेल उपटून काढला. तर त्याच्या खाली त्यांना हंडा दिसला. त्या हंडामध्ये त्यांनी पाहिलं तर सोने, चांदी, रुपये असे होते. तर त्यांनी त्यांच्या बायकोला पण हे सांगितले आणि दोघांनाही खूप आनंद झाला आणि ते दोघेही तसेच जिथे संगमावर गुरुदत्त महाराज होते तेथे ते गेले आणि त्यांच्या पाया पडून त्यांना सगळी वार्ता सांगितली. त्यामुळे गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाला इतकं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे रोज अध्याय 2 पठण करा. तुम्हाला नक्कीच याचे रिझल्ट दिसतील. आणि गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ असल्यामुळे आपण रोज काढून त्यातील 14 आणि 18वा अध्याय वाचू शकत नाही. तर आपण त्यासाठी काय करावे, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे 13, 14, 18 या तिन्ही अध्यायांचे किंवा स्पेशल 14, 18 अशा अध्यायांची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके पुस्तकालयामध्ये ऑनलाईनला किंवा मठामध्ये किंवा केंद्रात भेटून जातात. किंवा काहीच तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही PDF डाउनलोड करून त्याच्यातूनही तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की वाचा. याचे फायदे आणि रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसतील. याच्यामुळे तुमचे दारिद्र्य नष्ट होईल, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आपत्कालीन मृत्यू टळेल. तर तुम्ही हे नक्की वाचा आणि कृपा करून मोठ्या गुरुचरित्राला हात लावू नका, कारण तो खूप पवित्र असतो. ही झालेली सेवा मी स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एकाशा छोट्याशा माहितीबद्दल. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.